नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण बायोलॉजीची सन 2023 या वर्षाची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. परीक्षेचं नियोजन तुम्हाला करता येईल. कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी विचारले जातील हे आपल्याला समजणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेळेचं नियोजन आपल्याला करता येणं शक्य आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. इयत्ता 12वी बायोलॉजी एकूण 3 तास आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहेत आणि 70 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा. अशाच सूचना आपल्याला 2025च्या पेपरमध्ये असणार आहेत. वेगवेगळे सेक्शन आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहेत प्रश्नपत्रिकेत. ABCD त्यातले सर्व प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. उजव्या बाजूचे जे काही अंक आहेत ते त्या प्रश्नाचे गुण असतील. त्यानंतर सेक्शन A 10 गुणांसाठी पहिला प्रश्न. करेक्ट आन्सर 4 पर्याय दिलेले आहेत आणि कळलेली जागा असेल. त्या रिकाम्या जागी आपल्याला त्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय लिहायचा आहे. बघा त्या सर्व गाळल्या जागा काळजीपूर्वक. पुढच्या गाळल्या जागा. अशा पद्धतीने 10 गाळलेल्या जागांसाठी आपल्याला अचूक उत्तरं लिहिल्यास 10 मार्क्स मिळणार आहेत. पूर्ण सिलेबसवर आधारित या गाळलेल्या जागा असतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा 8 गुणांसाठी. सर्व प्रश्नांची आपल्याला एका वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. बघा ते प्रश्न. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचे प्रश्न.
6व्या प्रश्नामध्ये आपल्याला आलेख दिलेला आहे, ग्राफ, आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 7व्या प्रश्नामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि त्या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला अचूक शब्द लिहायचा आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचे 8 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. त्यांची फक्त उत्तरं आपल्याला लिहायची आहेत 8 गुणांसाठी. या ठिकाणी आपला सेक्शन ए संपलेला आहे. आता सेक्शन बी 16 गुणांचा आहे आणि त्यामध्ये 2-2 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. एकूण 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बघा त्यातला क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, 5, 6. मध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी अचूक शब्द टाकायचा आहे आणि तक्ता कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्न लिहित बसायचा नाही आहे, फक्त प्रश्न क्रमांक टाकून उत्तर लिहायचं आहे, तेव्हा आपल्याला वेळ पुरणार आहे. बघा 11वा प्रश्न. कोणतेही 8 प्रश्न आपल्याला निवडायचे त्याच्यातले. एकूण 14 प्रश्न आहेत, त्यापैकी 8 प्रश्न सोडवायचे. त्यानंतर सेक्शन सी 24 गुणांसाठी आणि 8 प्रश्न सोडवायचे. 3 गुणांसाठी एक प्रश्न आपला असणार आहे. बघा क्वेश्चन क्रमांक 15 पासून सेक्शन सी सुरू होतो. सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. याच टाईपचे प्रश्न आपल्याला येतील. त्यानंतर पुढचे प्रश्न. सर्व प्रश्न वाचा. पंचवीसाव्या प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन सी डी 12 गुणांसाठी 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे, म्हणजे 4 गुणांसाठी एका प्रश्न आहे. बघा ते सर्व प्रश्न. 5 प्रश्न दिलेले आहेत, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. सर्वप्रथम 5ही प्रश्न वाचून घ्यायचे आणि त्यानंतर कोणते 3 प्रश्न आपल्याला सोपे जातील लिहायला ते प्रश्न निवडायचे आणि अचूक उत्तरं लिहायचे.
4 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. आपल्याला थोडं सविस्तर लिहिणं गरजेचं असेल या ठिकाणी, या सेक्शनमध्ये, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. एकूण 31 प्रश्न असतील, 31. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा बायोलॉजीचा 2023 सालचा बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. असाच पेपर आपला 2025चा असणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच असेल. व्यवस्थित अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.